मॉर्निंग. तर चला आज करूया काहीतरी नवीन विशेष म्हणजे आज मी करणार आहे माझे ज्वेलरी बॉक्स अरेंज. ज्वेलरी बॉक्स म्हणजे जे की मला रेग्युलर लागणारं सामान आहे मेकअपचं, जे फेस्टिवलला लागणार आहे ते, आणि मेन म्हणजे सगळ्यांच्या आवडत्या बँगल्स ज्या की मलाही खूप जास्त आवडतात. आणि त्या पण आता आपण कशा अरेंज करायच्या व कशा ठेवायच्या ते आज आपण या व्लॉगमध्ये पाहूया. सध्या तरी माझ्या ज्वेलरीची व माझ्या पूर्ण सामानाची अशी हालत झालेली आहे आणि हे सर्व पाहून मला असं वाटतं की आता ह्याला व्यवस्थित लावलं पाहिजेत. तर चला मग आता आपण अरेंज करूया. सगळ्यात अगोदर मी अरेंज करणार आहे माझं रेग्युलर लागणारं सामान. तर त्यासाठी मी हा बॉक्स व्यवस्थित पुसून घेते आणि सगळ्यात अगोदर मी त्यामध्ये ठेवते माझे दररोज लागणारे नेल पेंट्स. नंतर मी त्यामध्ये ठेवते माझे लागणारे पावडर्स वगैरे आणि मग आपण त्यामध्ये ठेवते मी माझी सिंदूरची डब्बी. नंतर मी त्यामध्ये ठेवते हा माझा एक छोटासा बॉक्स ज्यामध्ये की माझे सर्व हेवी इयरिंग्स आहेत, रिंग बिंदी वगैरे सर्व साहित्य. नंतर मी यामध्ये ठेवते माझ्या लागणाऱ्या वॉचेस, स्मार्ट वॉच वगैरे सगळं, कारण हल्ली बाहेर वगैरे जायचं म्हटलं की वॉच लागतीच. असं पूर्ण साहित्य मी यामध्ये ठेवून घेते. नंतर मी त्यामध्ये ठेवते ब्लेंडर, अजून चंदन टिका वगैरे असं साहित्य. एक माझी SPFची फाउंडेशन आहे ती, लॅक्मेचं कॉम्पॅक्ट आणि सिंदूर, हेअर बो असतील तर ते पण, कारण खूप सारे बोज असून सुद्धा सामान अस्तव्यस्त पडल्यामुळे आपल्याला वेळेवर काहीच भेटत नाही. त्यामुळे मी हे सर्व साहित्य एकत्र करून ठेवत आहे. नंतर अशी छोटीशी आहे शॅडो किट, ही पण आपल्याला हवी तर छोट्या मोठ्या प्रोग्रामला लागते म्हणून मी वरच ठेवते. आणि एखादं छोटंसं ब्रासलेट, एक लिपस्टिक. आणि हा जो बॉक्स आहे तो बॉक्स मी छोटे छोटे इयरिंग्स, जसं की माझं रेग्युलर एक लागणारं लॉंग मंगळसूत्र, छोट्या छोट्या पिना, ह्या सर्व गोष्टींसाठी मी तो बॉक्स केलेला आहे. आता आपण वळूया नेक्स्ट गोष्टींकडं. नेक्स्ट म्हणजे काय, तर आता आपण व्यवस्थित अस्तव्यस्त पडलेल्या हेअर ॲसेसरी आहेत त्या आपण व्यवस्थित अरेंज करूया. तर सगळ्यात अगोदर हे जे ॲसेसरीज आहेत त्या माझ्या क्राऊन आहेत, ज्या की मी प्रेग्नन्सीमध्ये घेतल्या होत्या, प्रेग्नन्सी शूट, मॅटर्निटी शूटसाठी. तर आता त्या क्राऊन सध्या तरी मला काही कामाच्या नाही आहेत, त्यामुळं आपण त्या क्राऊन सेफ व्यवस्थित ठेवून देऊया. हे आहे माझं हेअर बनचं, जे की बन वगैरे केल्यावर मी लावते. ज्वेलरी वगैरे सगळं साहित्य खूप म्हणजे खूप अस्तव्यस्त पडलेलं आहे, ते आपण व्यवस्थित लावून घेऊयात. या गोष्टीमुळे माझ्याकडे सर्व साहित्य असून सुद्धा सापडत नाही, मग एंड मोमेंटला सगळं नवीन घ्यावं लागतं, कारण आता आपल्याला सहसा वेळ भेटत नाही. लागणारा माझा छोटासा एक 4 कप्प्याचा बॉक्स भरते. त्याला व्यवस्थित साफ करून मी सगळ्यात अगोदर त्या एका खाण्यात पूर्ण प्रकारच्या हेअर पिन्स टाकते, कारण जसं की आपल्याला रेग्युलर पण त्या पिन्या लागतात म्हणून. नंतर मी एका साईडला एकदम छोटे छोटे असे इयरिंग्स टाकते, जे की ते पण आपल्याला रेग्युलर साधं बाहेर जरी जायचं म्हटलं तर लागतात. एका साईडला थोडे लॉंग इयरिंग्स टाकते, कारण कुठं कधी कुर्ती वगैरे मॅचिंग घातली तर आपल्याजवळ असावेत म्हणून. अशा पद्धतीने मी हे इयरिंगचं कलेक्शन वेगवेगळं करून ठेवलं. आणि हा जो डब्बा आहे माझा, हा बॉक्समध्ये मी जे माझे हेवी इयरिंग्स आहेत ते इयरिंग्स टाकून ठेवते, जसं की ऑक्साईडचे किंवा लटकन वगैरे, रिंग ऑक्साईडच्या,
असे लॉंग इयरिंग्स जे मला रेग्युलर नाही लागत, हे इयरिंग्स मी ह्या छोट्याशा बॉक्समध्ये टाकून ठेवते, जेणेकरून मला वेळेवर भेटतील. अशा प्रकारे हे बॉक्स भरून मी साईडला ठेवते. आणि आता आपण बाकीचे हेअर ॲक्सेसरी घेऊयात. आणि सगळ्यात अगोदर हेअर ॲक्सेसरी एका पिशवीमध्ये भरून ठेवूयात, जेणेकरून त्या आपल्याला रेग्युलरच्या सामानात अडचण पण नाही करणार आणि वेळेवर भेटतील पण. तर आता मी घेते एक पिशवी आणि त्यामध्ये ठेवते अगोदर ह्या हेअर ॲक्सेसरीज, जे की नकली गजरे आहेत. ते मी तिरुपतीवरनं घेऊन आले होते, कारण मला खूप आवडले आणि हे मला कधीतरी फेस्टिवललाच लागणार आहेत. त्यामुळे मी हे व्यवस्थित कॅरीबॅगमध्ये घालून ठेवून देणार आहे, कारण वरती जर ठेवले तर खराब पण होतील आणि ते सारखे सारखे ओढाताण करून तुटून पण जातील. नंतर मी पफच्या पिना वगैरे त्यात टाकून ठेवल्यात व नंतर मी हे जे क्राउन आहेत ते क्राउन तर मला आता नाही लागणार शक्यतो, म्हणून मी दुसरीकडे ते क्राउन व्यवस्थित ठेवून देते. नंतर यामध्ये हेअर्स रिलेटेड आणखी काही पिना वगैरे असतील आपल्याला फेस्टिवलला लागणाऱ्या, त्या पण त्यात ठेवून देते व ते बाजूला ठेवते. आता आपण अस्तव्यस्त पडलेले बँगल्स एकत्र करूया. आणि बँगलचं जो माझं आहे बँगल ठेवायचं, मी बँगल कॅरियर जे घेतलेलं आहे किंवा बँगल्स बॉक्स पण म्हणू शकतो आपण त्याला, खूप सुंदर आहे आणि मी ते मेशोवरनं ऑर्डर केलेले. तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही मेशोवरनं ऑर्डर करू शकतात. असे जर आपण बँगल्स अरेंज करून ठेवले तर ऐन वेळेला आपली धावपळ होणार नाही आणि आपल्याला जो कलर किंवा जो बँगलचा सेट हवा आहे तो वेळेवर भेटेल. अशा पद्धतीने आपण बँगल अरेंज करूयात. एका साईडला स्टोनच्या बँगल्स, एका साईडला साऊथ, असं करून मी वेगवेगळ्या बँगल्स, एका साईडला कडे वगैरे सगळं अरेंज करते. हा बॉक्स घेतल्यापासून मला बँगलचं काही टेन्शनच नाही आहे, कारण जेव्हा मला जो कलर पाहिजे ते लगेच भेटून जातो. पण एवढं महत्त्वाचं आहे की आपण रिटर्न आल्याच्या नंतर प्रोग्राम ते व्यवस्थित अरेंज करून ठेवलं पाहिजे, जे की माझ्याच्याने कधीच होत नाही. पण आज मी ठरवलंय सगळं व्यवस्थित अरेंज करणार म्हणून. अशा प्रकारे मी माझा बँगल बॉक्स अरेंज करते. बायकांना बँगल्स वगैरे म्हटलं की फार जवळ असावे असं वाटतात. माझ्याकडे आणखी काही बँगलचा स्टॉक आहे, पण मला जेवढ्या आवडतात व रेग्युलर लागतात मी तेवढ्याच वरती ठेवते व बाकीच्या कॅरीबॅगमध्ये वगैरे व्यवस्थित ठेवून देते. कारण सगळ्या जर सोबत म्हटलं की ज्या हव्या त्या पण वेळेवर नाही भेटत. त्यामुळे मी रेग्युलर लागणाऱ्या बांगड्या व मला जे काही युनिक आवडतात तेच जवळ ठेवते. तर मग अधूनमधून जे काही हेअर ॲक्सेसरीज वगैरे भेटतील ते पण लगेच त्या पॉकेटमध्ये टाकून ठेवते. आता
आता लगेच ज्वेलरीचं पण अरेंज करून घेते. तर त्यासाठी मी माझ्याकडे जी मोत्याची ज्वेलरी आहे ती व्यवस्थित लावून ठेवली. परत मी शूटसाठी जे काही ज्वेलरी घेऊन येते ते पण व्यवस्थित जपून ठेवते, कारण नेक्स्ट टाइम यूज पण होतील. करवा चौथसाठी वगैरे आणलेले हार ते माझ्याकडे अजून आहेत आणि मी जपून ठेवलेले आहेत. काही फंक्शनसाठी, वटपौर्णिमेला, मकर संक्रांतीला. बायका म्हणलं की सारखं काही काही घेतच राहतात. अशी पूर्ण ज्वेलरी स्टॉक माझ्याकडे एवढा साचलेला आहे. ऑक्साईडचे पण आहेत काही मंगळसूत्र, परत ऑक्साईडचे चॉकर पण आहेत, त्यावरचे इयरिंग्स वगैरे अस्तव्यस्त पडलेत. ते सर्व साहित्य एकत्र करून आता मी व्यवस्थित एका बॅगमध्ये, छोट्याशा पिशवीमध्ये भरून ठेवते. अशा प्रकारे पूर्ण साहित्य व्यवस्थित भरून ठेवायचं, कारण कधी काही इमर्जन्सी प्रोग्राम असेल, आपल्याला अर्जंट जायचं असेल तर वेळेवर भेटते, घेतलं की घालणे व निघणे. पण शोधाशोध करायची म्हणलं की ते नाही सापडत वेळेवर. असं करून मी पूर्ण ज्वेलरी माझी एका पिशवीत भरून ठेवली. आपण एक मोठा बॉक्स घेऊयात आणि त्या बॉक्समध्ये आपली न लागणारी सगळ्यात अगोदर ज्वेलरी ठेवू. नंतर आपण हेअर ॲक्सेसरीज ठेवूयात व हे न लागणारं सर्व साहित्य एका बॉक्समध्येच भरून ठेवूयात, जेणेकरून ते खराब पण नाही होणार आणि आपल्याला जर कधी लागलंच तर सरळ बॉक्स ओपन करून पाहता येतं. आणि हे हेअर ॲक्सेसरीज, क्राऊन किंवा ज्वेलरी हे सगळं वेगवेगळं ठेवल्यामुळं ते आपल्याला वेळेत भेटतं. हे बघा, अजून काही ज्वेलरीचं कलेक्शन किंवा काही गळ्यातले स्टोनचे हार वगैरे असतील तर आता भेटत आहेत. आणि हे आहेत माझे बिंदीचे टिकल्याचे पॉकेट्स, जे की मला घ्यायचा खूप उल्हास आहे, पण ते लावायचं म्हटलं की कधी वेळ नाही भेटत किंवा सापडत नाहीत. तर एवढा माझा स्टॉक आहे ज्वेलरीचा. आणि हे माझे बँगल्स आहेत, जे की मी आवडीनं घेते. काही काही तर नवीन पॅकेट्स अजून ओपन पण नाही केलेले, ते पण मी यामध्ये ठेवते. हा माझा कंबरपट्टा आहे लग्नातला, तो पण मी कधी लावत नाही. हे नवीन बँगल्स आहेत जे की मी आता परचेस केलेत. काही फेस्टिवल असेल तर मी ते यूज करील, तोपर्यंत मी ह्या बॉक्समध्ये ठेवते. हा माझा लग्नातला बाजूबंद आहे, हा पण मी त्यामध्ये ठेवून देते. अशा प्रकारे न लागणाऱ्या ज्वेलरीला एक वेगळाच बॉक्स करावा. सगळी ज्वेलरी एकत्रित अजिबात ठेवू नये. अजून काही ज्वेलरी वगैरे दाखवायची राहिलेली असेल, कारण मी जास्त सामान काढलेलं नाही, मला होत नाही सर्व आवरणं, तर मी तो स्पेशल कलेक्शन मी तुम्हाला आणखी एखाद्या दिवशी कसं अरेंज करायचं व माझं कलेक्शन कसं आहे ते नक्की दाखवेल. तोपर्यंत तुमच्यासाठी ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, जसं की मला माझं सामान भेटत नाही अशा प्रकारे होतं का, मला नक्की ज्वेलरीचे बॉक्सेस रेडी आहेत. एंडला सापडलेत माझ्या नाकातल्या सुंदर सुंदर नथी. तर ह्या नथी मी फक्त फेस्टिवलला यूज करते, तर त्या पण आपण एका सुंदर अशा बॉक्समध्ये ठेवून देऊया, जेणेकरून वेळेवर भेटतील त्या. तर आपले बॉक्स झालेत रेडी. आता त्याला आपण व्यवस्थित बंद करूयात. हे आहेत ब्लाऊजचे लटकन, जे की मी खूप दिवस झालं मॅचिंग साड्यांवर घेऊन ठेवले होते, पण मला अजून वेळ नाही भेटला की ते मी स्टिच करावं, पण मी एखाद्या दिवशी नक्की करेल स्टिच. आणि आता हे सगळे बॉक्स आपण व्यवस्थित सेट करूयात व ठेवून देऊयात. तर कसा वाटला तुम्हाला माझा ज्वेलरीचा बॉक्स, रेग्युलर ज्वेलरीचा व तसंच फेस्टिवल ज्वेलरी आणि माझे मेन म्हणजे बँगल्सचं तुम्हाला बॉक्स कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मेशोवर नक्की ऑर्डर करा व तुमची सर्व ज्वेलरी अशी अरेंज करून ठेवा जसे की मी ठेवली आहे. बाय. तर तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन आणि मी अरेंज केलेले माझे ज्वेलरी बॉक्स कसे वाटले तर कमेंट करून नक्की सांगा. व माझे व्हिडिओज आवडले असतील तर लाईक, कमेंट आणि भरपूर शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अजून असेच आणखी भेटूया नवीन ब्लॉग सोबत. बाय बाय.